शिक्षक मित्रांनो नमस्कार. टीचिंग डिजिटली या मास्टर प्रोग्रामच्या विशेष व्हिडिओ सिरीजमध्ये मी भूषण कुलकर्णी आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. चला तर मग सुरू करूया. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शिक्षणात तंत्रज्ञानाच्या वापराची गरज काय. शिक्षणात तंत्रज्ञानाचा वापर म्हणजेच टेक्नॉलॉजी इन एज्युकेशन ही एक अम्ब्रेला टर्म आहे, ज्याच्यामध्ये ऑनलाईन लर्निंग, ई कंटेंट क्रिएशन, व्हर्च्युअल क्लासरूम, AI असेसमेंट, त्याच्यानंतर डिजिटल टूल्स, AI इन एज्युकेशन, भरपूर साऱ्या टेक्निकल कन्सेप्ट्स आहेत, वेगवेगळे साहित्य आहे, वेगवेगळं यंत्रणा आहेत, त्याचा वेगवेगळ्या पद्धतीने वापर आहे. तर मुळातच हे का करायचं हे आपण या व्हिडिओमध्ये विस्तृतपणे जाणून घेणार आहोत. तर मुळातच अध्यापन अधिक प्रभावी होतं. म्हणजे नॉर्मली आपण फळ्यावरती शिकवत आहोत आणि तेच आपण तंत्रज्ञानाचा वापर करून जर शिकवायला सुरुवात केली तर आपलं जे अध्यापन आहे ते जास्त प्रभावी होतं, ज्याच्यामध्ये व्हिडिओ, ॲनिमेशन, सिम्युलेशन्स ह्या तुमच्या अवघड संकल्पना सोप्या करून देतात. त्याचबरोबर विद्यार्थ्यांची रसिकता जी आहे ती वाढते. म्हणजे नॉर्मल आपण जे खडूफाळ्यावरती शिकवतोय, खडूफाळा घेऊन एक शिक्षक वर्गामध्ये शिकवतोय, तेच जर डिजिटली मध्येच काही व्हिडिओ दाखवले, मध्ये काही ॲनिमेशन दाखवलं, सिम्युलेशन्स दाखवले, तर विद्यार्थ्यांना त्या संकल्पना स्पष्ट होण्यासाठी सोप्या जातात. त्यांना आपलं लेक्चर जे आहे, आपलं सेशन जे आहे ते जास्त आवडतं. त्यानंतर दुसरा जो मुद्दा आहे तर सर्व विद्यार्थ्यांसाठी समान संधी उपलब्ध होतात. ग्रामीण, शहरी, गरीब, श्रीमंत असा फरक कमी होतो. ऑनलाईन रिसोर्समुळे सर्वांना दर्जेदार सामुग्री मिळते. म्हणजे ज्या टॉपिकवरती व्हिडिओ प्रोड्यूस झालेले असतील, ज्या टॉपिकवरती व्हिडिओ निर्मिती झालेली आहे, हे व्हिडिओ निर्मिती जर क्लाउडवरती स्टोरेज असतील तर ग्रामीण भागातला विद्यार्थी असो किंवा शहरी, त्याला तो एक समान ॲक्सेस करायला मिळतो. तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे वैयक्तिक गतीने शिक्षण, म्हणजेच पर्सनलाइज्ड लर्निंग. वेगवेगळ्या क्षमतेनुसार विद्यार्थी शिकू शकतात. काहींना एखादा विषय समजवण्यासाठी थोडा वेळ लागतो, काही ते विद्यार्थी पटकन समजतात. पण इथे टेक्नॉलॉजीमुळे हा टायमिंग आपल्याला मॅच करता येतो. स्लो लर्नर आणि फास्ट लर्नर या सिस्टममुळे दोघांनाही फायदा होतो. शिक्षणात तंत्रज्ञानाचा वापर का करायचा याचं चौथं महत्त्वाचं उद्देश आहे, तो म्हणजे शिक्षकांचं काम सोपं आणि स्मार्ट होतं. याच्यामध्ये जे स्कूल मॅनेजमेंटचे सॉफ्टवेअर्स असतात, जे ऑनलाईन पण काम करतात, त्याच्यामध्ये अटेंडन्स असेल, इव्हॅल्युएशन असेल, रिपोर्ट रायटिंग असेल, कंटेंट शेअरिंग असेल, हे डिजिटली करता येतं आणि त्याच्यामुळे प्रत्यक्ष शिक्षकाचा पेपर देण्याचा, कागद देण्याचा जो वेळ आहे आणि जे प्रत्यक्ष कामकाज आहे ते कमी वेळेत होतं. याच्यामध्ये वेळेची आणि कागदाची बचत होते. पाचवी महत्त्वाची गोष्ट आहे 21व्या शतकातील कौशल्यांचा विकास. आता 21व्या शतकामध्ये डिजिटल लिटरसी आवश्यक आहे. क्रिटिकल थिंकिंग विद्यार्थ्यांमध्ये आलं पाहिजे. प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल्स विद्यार्थ्यांमध्ये डेव्हलप झाले पाहिजेत. त्याचबरोबर कोलॅबोरेटिव्ह लर्निंग ज्याला आपण म्हणतो ते विद्यार्थ्यांनी एकमेकांमध्ये करणं गरजेचं आहे. तर टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण हे अतिशय सोप्या पद्धतीने, अतिशय पटकन हे साध्य करू शकतो. यानंतर 6वा महत्त्वाचा उद्देश आहे ते म्हणजे दूरस्थ शिक्षण शक्य, डिस्टन्स लर्निंग. आता मोठमोठ्या विद्यापीठांमध्ये डिस्टन्स लर्निंगचे वेगवेगळे सेंटर्स सुरू झालेले आहेत. आता कॉलेजेस सुद्धा स्वतःचे डिस्टन्स लर्निंगचे सेंटर्स त्यांच्या कॉलेजमध्ये सुरू करू शकणार आहेत. याचं मूळच कारण आहे टेक्नॉलॉजीचा वापर. आजार असेल, आपत्ती असेल, ग्रामीण भाग असेल, कुठूनही शिक्षण आता विद्यार्थ्यांना ऑनलाईन घेता येणं शक्य होणार आहे. रेकॉर्डेड लेक्चर्स जर ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती असतील तर त्याच्यामुळे पुनरावृत्ती, म्हणजे एखादा टॉपिक नसेल समजला तर तो परत परत समजून घेणं, त्याला सखोल ज्ञान प्राप्त करणं, हे ह्या डिस्टन्स लर्निंगच्या तंत्रज्ञानामुळे, डिजिटल लर्निंगमुळे शक्य होत आहे. यानंतरचा पुढचा उद्देश आहे मूल्यांकन, म्हणजेच असेसमेंट अधिक अचूक करता येतं. ऑनलाईन क्विझेस असतील, इन्स्टंट फीडबॅक असतील, त्याच्यानंतर बऱ्याच वेळा ऑनलाईन वर्गात शिकवत असताना किंवा हायब्रिड पद्धतीने शिकवत असताना विद्यार्थ्यांना त्याच वेळेस जर पोल्स दिले गेले तर आपल्याला इन्स्टंट फीडबॅक मिळतोय की विद्यार्थ्यांना एक्झॅक्टली आपला विषय कितपत समजत आहे. तंत्रज्ञानाचा वापर करून लर्निंग गॅप्स जे आहेत हे आता इथून पुढे आपल्याला लवकर समजणार आहेत. शिक्षणात तंत्रज्ञानाचा वापर का करायचा याचा पुढचा मुद्दा आहे NEP 2020 व डिजिटल भारताशी हे सुसंगत आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये तंत्रज्ञानावरती भर दिलेला आहे.
यामध्ये दीक्षासारखे प्लॅटफॉर्म्स असतील, स्वयंसारखं प्लॅटफॉर्म असेल, PM विद्यासारखे उपक्रम असतील, यासाठी सुद्धा शिक्षकांनी तंत्रज्ञानाचा वापर आधीच केलेला असेल तर त्यांना कंटेंट निर्मिती सोपी जाणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचा जो उद्देश आहे शिक्षणामध्ये तंत्रज्ञानाचा वापर का करायचा, तर आपल्याला कमी श्रमात, कमी वेळेत प्रभावी अध्ययन निष्पत्ती साध्य करायची आहे. तर मित्रांनो, हे आहे शिक्षणात तंत्रज्ञान वापर का करायचा याचे मुख्य उद्देश. धन्यवाद.